पुणेकर काय करतील याचा नेम नाही। आखाडचा शेवटचा रविवार निमित्त चिकन मटनच्या दुकानाबाहेर रांगच रांग पाहायला मिळते, पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय। याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दंपत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवला आहे। मतदारांपर्यंत पोहोचता यावा आणि जनसंपर्क वाढावा म्हणून ही शक्कल केल्याचं कळतंय। चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जात आहे आणि मगच चिकन फ्री दिलं जात आहे। दरम्यान तेथील नागरिकांशी आणि उपक्रम राबवणाऱ्या दाम्पत्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यामध्ये धानोरी भागामध्ये आखाड साजरा करण्यासाठी खरं तर सर्वसामान्य नागरिकांना मोफत चिकन दिलं जाते आणि त्यासाठी ही गर्दी आपण पाहतोय। मोठ्या संख्येने महिला आहेत, पुरुष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी चिकन खरेदी करण्यासाठी किंवा मोफत घेण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, एरवी तुम्ही विकत चिकन घेता पण आता इथं मोफत मिळते, काय आनंद आहे वेगळा? धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने सौ पूजाताई जाधव यांनी हा उपक्रम खास महिलांसाठी राबवलेला आहे। काका, आज तुम्ही चिकन घेता, एरवी तुम्हाला पैसे द्यावे लागतात? हो ना, पैसे देणार। आता इथं मोफत मध्ये देते मॅडम, तर ते थँक्यू व्हेरी मच त्यांच्यासाठी। छान वाटतंय, मज्जा वाटतेय की आपण काहीतरी करतोय, आनंद वाटतोय। एवढ्या संख्येने लोक बाहेर पडली आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक आणखीन आनंद वाटतोय। म्हणजे हे चिकन देणारे लोक आहेत, ते मध्यम त्याचबरोबर गरीब नागरिक आहेत, यांना त्यांच्या घरी अशा पद्धतीने आखाड साजरा करता यावा यासाठी धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी आहेत यांच्याकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा पाहतोय की मोठ्या प्रमाणात आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।